इथली वेदना नेमकी काय आहे ही महाराष्ट्राच्या समोर पोहोचली असेल, शहरात बसलेल्यांच्या मध्ये सुद्धा पोहोचलेली असेल, जे एसी मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली असेल ही वेदना आणि इथले अश्रू सुद्धा। पण केवळ आपण अरेरे म्हणून चालणार नाहीये। किती यांचं आयुष्य, सहानुभूती नको आहे, थेट मदतीचं आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्राला। आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये हजारो लोक राहत आहेत, त्या लोकांना मदतीचा हात हवा आहे। हे संकट केवळ मराठवाड्यावरचं नाहीये, कुठल्या जिल्ह्यांवरचं नाहीये, महाराष्ट्रावरचं नव्हे तर हे देशावरचं संकट आहे। आणि त्यामुळे न्यूज 18 लोकमत आवाहन करत आहे, पूरग्रस्त ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात द्या। अंथरूण पांघरूण, अंगावरचे कपडे, साड्या, टी शर्ट, अन्नधान्य, शिधा वाटप, औषधं, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे। बळीराजाला आज उभं राहण्यासाठी मदत करूया, अन्नदात्याला हात देऊया, मदतीचा हात देऊया, अशा प्रकारचं आवाहन आपण करतोय। कारण आज घरातल्या केवळ 4 कपड्यांवरती ही माणसं घराबाहेर पडलेली आहेत। आता 2 दिवसात कळेल पूर उसरल्यानंतर माणसं कशी उद्ध्वस्त झालेली आहेत, मुळासकट उखडून पडलेली आहेत।